नमस्कार मंडळी, तर परत आज मी तुमच्यासाठी एक अशी खास रेसिपी घेऊन आलेली आहे। तर आज आपण झटपट तयार होणारा नाश्त्याचा प्रकार बघणार आहोत। अतिशय कमी वेळामध्ये हे तांदळाचे आयते तयार होतात। तर आज आपण हे तांदळाचे आयते बघणार आहोत। यासाठी बघा, इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, छान पाणी टाकून पातळ करून घेतलेलं आहे। तर रेसिपी सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका। तर तांदळाचं पीठ आपण पाणी टाकून पातळ करून घेतलेलं आहे। तर 10 मिनिटं आपण त्याला बाजूला ठेवून देणार आहोत। त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं होतं। आता एक पॅन घेतलेला आहे, त्या पॅनवरती एक पळी हे सारण टाकून द्यायचं आहे आणि छान असे धिरडे किंवा आयते तयार करून घ्यायचे आहे। त्यामध्ये आवडीनुसार मी कांद्याची पात आणि कोथिंबीर टाकलेली आहे। कांद्याची पात टाकल्यामुळे या धिरड्यांना किंवा आयत्यांना खूप छान असा स्वाद येतो। तर तुम्ही हे नक्की करून बघा। आता 5 मिनिटं हे झाकून ठेवणार आहोत। 5 मिनिटानंतर बघा, मस्त असे हे अलगद सहज निघतात। बनवायला अगदी सोपे आणि झटपट अशी ही रेसिपी आहे। तर परत आपण हे धिरडे करून घेणार आहोत। तर पॅनला परत तेलाचा ब्रश लावलेला आहे आणि यावरती एक पळी सारण टाकून परत आपण हे आयते तयार करून घेणार आहोत। तर संध्याकाळच्या वेळेस किंवा सकाळच्या वेळेस हा पदार्थ तयार करू शकता। जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही तांदूळ भिजून मिक्सरला वाटून सुद्धा याचं सारण तयार करू शकता। या सारणमध्ये तुम्ही हिरवी मिरची वाटून घातली तरी याचा स्वाद खूप छान येतो, पण शक्यतो आपण ही खोबऱ्याच्या चटणीसोबत खाणार आहोत, त्यामुळे हे धिरडे मी फिक्केच केलेले आहेत। यामध्ये फक्त मीठ आणि कांद्याची पात आणि कोथिंबीर टाकलेली आहे। तर परत एकदा आपण हे सर्व धिरडे याच पद्धतीने करून घेऊ। अगदी सहज होतात, झटपट होतात आणि चवीलाही खूप छान लागतात। लहान मुलांनाही खायला देऊ शकतात, तसंच टिफिनवर सुद्धा देऊ शकतात। तर याच पद्धतीने आता आपण हे सर्व धिरडे करून घेणार आहोत। तर तुम्ही कांद्याच्या पाताऐवजी जर तुमच्याकडे लसणाची पात असेल तर ती सुद्धा यामध्ये टाकू शकता। त्याचाही खूप छान असा स्वाद या धिरड्यामध्ये किंवा आयत्यामध्ये येतो। तर बघा, असा मस्त झटपट तयार होणारा हा पदार्थ आहे। तर इथे बघा, सर्व धिरडे हे तयार करून झालेले आहेत आणि खोबऱ्याची चटणी सुद्धा तयार आहे। दिसायलाही छान दिसतात आणि चवीलाही खूप छान असे हे लागतात। तर तुम्ही सुद्धा हे नक्की ट्राय करून बघा आणि कसे झाले हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका। तर बघा, किती सॉफ्ट आणि जाळीदार असे हे आयते किंवा धिरडे झालेले आहेत। तुमच्याकडे या पदार्थाला काय म्हणतात हे सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका। तर परत एकदा अशाच नवीन आणि झटपट रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईबर, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।